शेतकऱ्यांसाठी दिवसभरातल्या अतिमहत्त्वाच्या 50 बातम्या। देवळी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या, युवा संघर्ष मोर्चाची मागणी, तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन। बामखेडा येथील पीक विमा नुकसान भरपाई हवी तर लवकर करा पीक पेरा नोंदणी। ही पीक पाहणी पेरणीची नोंदणी 1 ऑगस्ट पासून सुरू। रत्नागिरी येथील टोमॅटोची लाली उतरली आणि 100 वरून 30 रुपयांवर भाव। भाजीपाल्याची आवक वाढली व भाव आणखी खाली येण्याची शक्यता। चंद्रपूर येथील पिके पडली पिवळी, सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ, कपाशीने बदलला रंग, शेतकरी झाला हतबल। रत्नागिरी येथील केवळ 13,000 शेतकऱ्यांनी काढला 1 रुपयात पीक विमा। गेल्या वर्षीच्या तुलनेत सहभागी शेतकरी संघटनेत खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद अल्प। सरवडे, पूरग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी। ओरवडे येथील नागनाथ संस्थेची 5.5 कोटींची कर्जमाफी करा। गोंदिया, 1200 हेक्टर मधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण, अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता, पंचनामे पूर्ण होण्यास लागणार आहे वेळ। 12,126 अर्जांचा सोनपेठ तालुक्यात पाऊस, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज मंजूरची संख्या सर्वाधिक। परभणी येथील तंबाखू सोडली, आता सोयाबीन पकडली, अळीवर रोखणार कसे? खरीप हंगाम सततच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका। परभणी येथील खरीप हंगाम 2023 जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून संताप, 406 कोटी वाटले आणि पिकांचे नुकसान, आम्ही वंचितच राहिलो। हदगाव येथील शेतकऱ्यांसह मजुरांचे बँक खाते होल्ड, कुटुंबावर आली उपासमारीची वेळ। लातूर येथील अनुदान उचलूनही शेडनेट न उभारण्याकडून होणार वसुली। पोखरा योजना पीक संरक्षणासाठी 120 शेतकऱ्यांनी घेतला आहे याचा लाभ। जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांना तुम्ही आयकर भरत असाल तर रेशन होणार आहे बंद। अंबाजोगाई तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा, शेतकरी चिंतेत, ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम। बीड जिल्ह्यामध्ये यंदा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संख्या घटली, 17,14,000 शेतकऱ्यांनी भरला आहे हा विमा। सिल्लोड येथील कपाशीचे क्षेत्र घटले, अद्रक मिरचीचा पेरा दुपटीने वाढला। सिल्लोड तालुक्यातील स्थिती दर घसरल्याने पांढऱ्या सोन्याकडे पाठ। छत्रपती संभाजीनगर येथील पैठणमध्ये 10 दिवसात जायकवाडीचा जलसाठा वाढला 60%। वरवड बकाल येथील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या रजा आंदोलनाने शेतकरी हवालदिल, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष, तोडगा काढण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील 73,000 शेतकऱ्यांना मिळणार भरपाई, 103 कोटी झाले आहेत मंजूर। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड नुकसान। खामगाव येथील ओल्या दुष्काळाचे सावट, पुन्हा पावसाची रिपरिप आणि विविध भागात सातत्याने पाऊस, शेतकरी व्यावसायिकांचे नुकसान। वरवड बकाल येथील अनुदानासाठी ही पीक पाहणी आवश्यक। उदयनगर येथील कृषी विभागाकडील योजनेच्या अनुदानापासून शेतकरी वंचित। कापणीवर प्रयोगाधारित 63 कोटींवर विमा परतावा मंजूर। खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाधारे परभणी जिल्ह्यातील 20 महसूल मंडळामध्ये 89,734 शेतकऱ्यांना 63 कोटी 91,64,106 रुपये पीक विमा परतावा मंजूर करण्यात येणार आहे। जानेवारी ते 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार। राज्यात जानेवारी 2024 आणि 2025 मध्ये या दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीचे नुकसान झाले। धाराशिवमधील पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाची जागा हस्तांतरित। नियोजन समिती बैठकीमध्ये 773 कोटींच्या नियत व्यवसाय मंजूर। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 2024 आणि 25 साठी 773 कोटी 90 लाख रुपयांच्या नियत व्यवसाय या मंजुरी देण्यात आली आहे। अखेर अडकलेल्या प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा, 46 कोटींचा नफा शेतकऱ्यांना। शासन निर्णयामधील त्रुटींमुळे अडकलेली नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 11,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक सुधारित प्रस्ताव सादर करा। मराठवाडा मुक्तीसंग्रामाची ज्वाज्वल आठवण म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे। मायबाप सरकार ऊसाचा दुसरा हप्ता तर द्या, महापुरामुळे खचलेल्या शेतकऱ्यांची हाक।